नमस्कार मंडळी, ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की 70 वर्षानंतर तुम्ही जितके जास्त चालाल तितके तुम्ही निरोगी व्हाल। पण जर तुम्हाला कोणी सांगितले की ही चांगली सवय तुमच्या शरीरातील वृद्धत्वाची प्रक्रिया अधिक वेगाने वाढवत असेल तर हो, हे खरं आहे। चालण्यामुळे तुम्ही सक्रिय नक्कीच राहता, पण आता डॉक्टर्स वृद्धांना सावध करत आहे की फक्त चालण्यावर अवलंबून राहिल्याने तुमचे सांधे कमकुवत होऊ शकतात, महत्त्वाचे स्नायू दुर्बळ होऊ शकतात आणि दुखापतीचा धोका देखील वाढू शकतो। याचा विचार असा करा, चालणे म्हणजे झाडाला पाणी घालण्यासारखे आहे। ते आवश्यक आहे का? हो, पण सूर्यप्रकाश, पोषक तत्वे आणि मजबूत मुळांशिवाय झाड कोमेजून जाते। 70 वर्षानंतर तुमच्या शरीराला केवळ एकाच प्रकारच्या हालचालीची नाही तर विविधतेची, आधाराची आणि लक्षित प्रशिक्षणाची गरज असते, जेणेकरून तुम्ही मजबूत, चपळ आणि स्वतंत्र राहाल। खरं तर फक्त चालण्यावर जास्त लक्ष केंद्रित केल्याने सांध्यांची झीज वाढू शकते, स्नायूंचे आकारमान वेगाने कमी होऊ शकते आणि नकळतपणे तुम्ही त्याच शारीरिक दुर्बलतेकडे जाऊ शकता जी तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करत आहात। या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध आरोग्य तज्ञ डॉक्टर अविनाश देशमुख आपल्याला चालण्याव्यतिरिक्त 5 आवश्यक आणि डॉक्टरांनी प्रमाणित केलेले पर्याय सांगणार आहेत, जे वृद्धांना दीर्घायुषी होण्यास, वेदनारहित राहण्यास आणि तरुणांसारख्या ऊर्जेने हालचाल करण्यास मदत करतील। शेवटपर्यंत नक्की पहा। शेवटचा उपाय तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो आणि तुम्ही उतार वयात किती निरोगी राहाल यासाठी तो सर्वात महत्त्वाचा घटक ठरू शकतो। सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल आणि तुमचे आरोग्य जपण्याच्या सोप्या मार्गांमध्ये तुम्हाला रस असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। चला तर मग सुरुवात करूया। तर पहिलं आहे तर ते म्हणजे स्ट्रेंथ एक्सरसाइज। स्ट्रेंथ एक्सरसाइज तुमच्या शरीराची वृद्धत्वापासून ढाल चालण्यामुळे तुमचं हलते फिरते, पण ते शरीराला घडवत नाही। 70 वर्षानंतर सर्वात मोठा छुपा धोका आजार नाही तर सार्कोपेनिया म्हणजेच वयानुसार होणारी स्नायूंची घट आहे। आपल्या 40 पासूनच आपले स्नायू कमी होऊ लागतात आणि 70 वर्षांपर्यंत जर आपण हस्तक्षेप केला नाही तर ही घट वेगाने होते। हेमाताईंनाच पहा, वय 72 वर्ष, त्या रोज सकाळी जवळच्या बागेत न चुकता 5000 पावले चालायच्या। त्यांना वाटायचं की त्या सर्व काही योग्य करत आहेत, पण एके सकाळी किराण्याची पिशवी घेऊन 2 पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा गुडघा खचला आणि त्या खाली पडल्या। सुदैवाने कोणतेही फ्रॅक्चर झाले नाही, पण त्यांच्यासाठी हा एक धोक्याचा इशारा होता। त्या सक्रिय असूनही त्यांचे स्नायू नकळतपणे कमकुवत झाले होते। त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना समजावून सांगितले, चालण्यामुळेच तुमचे ग्लूट्स म्हणजेच पाठीचा खालचा भाग, मांडीच्या मागचे स्नायू, बायसेप्स किंवा पोटाच्या गाभ्याचे स्नायू यांना ताण मिळत नाही, जसा तो वजनाच्या व्यायामाने मिळतो। नियमितपणे शक्ती आव्हान देणाऱ्या व्यायामाशिवाय जरी ते छोटे असले तरी शरीर आपली ताकद, कार्यक्षमता आणि स्थिरता गमावते। हेमाताईंनी छोट्या गोष्टींपासून सुरुवात केली। भिंतीवर पुशअप्स, पाण्याच्या बाटल्यांना डंबेल्स म्हणून वापरणे, दात घासताना चेअर स्क्वॅट्स म्हणजेच खुर्चीत बसून उठणे। अवघ्या 6 आठवड्यात त्यांचा आत्मविश्वास गगनाला भिडला, त्यांचा तोल सुधारला आणि त्यांच्या हेही लक्षात आले की त्या आता घट्ट झाकण्याच्या बरण्या पुन्हा उघडू शकत होत्या, जे त्यांना अनेक वर्षांपासून जमले नव्हते। स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे शरीरयष्टी कमावणे नव्हे तर कोणाच्याही मदतीशिवाय मुक्तपणे हालचाल करण्याचे स्वातंत्र्य जतन करणे आहे। ही एक छोटी चाचणी करून पहा। एक टणक खुर्चीवर बसा आणि हातांचा वापर न करता उभे राहण्याचा प्रयत्न करा। त्रास होतोय का? हाच तुमच्यासाठी इशारा आहे। सुरुवात करायला कधीही उशीर झालेला नसतो। कोणत्याही वयात स्नायू व्यायामाला प्रतिसाद देतात। आठवड्यातून फक्त 3 वेळा 10 मिनिटांचा हलका प्रतिकार व्यायाम केल्याने सुद्धा वयानुसार होणारी घट लक्षणीयरित्या कमी होऊ शकते। आणि नाही, यासाठी तुम्हाला जिम मेंबरशिवाय किंवा महागड्या मशीनची गरज नाही। तुमच्या शरीराचे वजन, एक रेझिस्टन्स बँड किंवा अगदी साध्या पाण्याच्या बाटल्याही पुरेशा आहेत। जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर कृपया खाली आरोग्यम धनसंपदा अशी कमेंट करा। आणि आता आपण पुढे जाऊया। तर दुसरा टप्पा आहे तर तो म्हणजे संतुलन आणि स्थिरता, बॅलन्स अँड स्टॅबिलिटी। बहुतेक वृद्ध व्यक्तींना असे वाटते की शरीराचा तोल नैसर्गिकरित्या आयुष्यभर टिकून राहील, आयुष्यभर चालल्यावर काळजी का करावी? पण सत्य हे आहे की संतुलन हे एक कौशल्य आहे आणि कोणत्याही कौशल्याप्रमाणे सरावाशिवाय ते नाहीसे होते। 70 वर्षांवरील प्रौढांना रुग्णालयात दाखल करण्याचे नंबर 1 कारण काय आहे? पडणे। आजार नाही, आहार नाही, फक्त पडणे। दिलीप रावांची गोष्ट ऐका, वय 75 वर्ष, ते एक निवृत्ती बस चालक आहेत। ते पूर्वी आत्मविश्वासाने त्यांच्या परिसरात फिरायचे, मग एके दिवशी दुपारी फुटपाथवरून खाली उतरताना त्यांचा पाय अडखळला
आणि ते फुटपाथवर जवळजवळ पडलेच होते. त्या क्षणाने त्यांना आतून हादरवून टाकले. त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना जास्त चालण्याचा सल्ला दिला नाही. त्याऐवजी त्यांनी त्यांना 3 संतुलनाचे व्यायाम दिले. एका पायावर उभे राहणे, एका रेषेत टाचेला टाच लावून चालणे आणि डोळे बंद करून बाजूला चालणे. आता 3 आठवड्यात त्यांना एक मोठा बदल जाणवला. घरात फिरताना त्यांनी फर्निचरचा आधार घेणं बंद केलं होतं. चालण्यामुळे तुमच्या वेस्टिब्युलर सिस्टीम म्हणजेच कानातील संतुलन प्रणाली, गोट्याच्या स्थिर करणारे स्नायू किंवा प्रोप्रिओस्पेशन म्हणजेच तुमचे शरीर अवकाशात कुठे आहे याची जाणीव, याची चालना मिळत नाही. आता स्वतःची चाचणी घेऊ इच्छिता का? काउंटर जवळ उभे राहा, एक पाय उचला आणि डोळे उघडे ठेवून 10 सेकंद तोल साधण्याचा प्रयत्न करा. मग डोळे बंद करून प्रयत्न करा. जर तुम्ही डगमगत असाल तर आता कृती करण्याची वेळ आली आहे. संतुलनाच्या व्यायामाने आत्मविश्वास वाढतो, दुखापत टाळता येते आणि शब्दशः तुम्हाला ताठ उभे राहण्यास मदत मिळते. यासाठी तुम्हाला कोणत्याही उपकरणांची गरज नाही, फक्त इच्छाशक्तीची गरज आहे. जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर खाली बॅलन्स मॅटर्स अशी कमेंट करा. आणि आता आपण पुढील भागाकडे वळूया. तर तिसरा टप्पा आहे तर ते म्हणजे लवचिकता आणि गतिशीलता, फ्लेक्झिबिलिटी अँड मोबिलिटी. कारण आयुष्य सरळ रेषेत चालत नाही. चालण्यामुळे तुमचे पाय फिरत राहतात, पण ते तुमच्या शरीराला ताणत नाहीत आणि ते निश्चितपणे तुमच्या पाठीच्या कण्याला फिरवत नाही किंवा तुमची मान मोकळी करत नाही. 70 वर्षानंतर अनेक वृद्ध शरीरातील ताठरपणाला फक्त वाढत्या वयाचे कारण समजतात, पण अनेकदा ते फक्त शरीराच्या कमी वापरामुळे होते. ही गोष्ट साधी आहे. माधवीताईंचे वय 78 वर्ष, ज्यांना बागकाम करायला खूप आवडायचं. मग एके दिवशी त्यांच्या लक्षात आले की गाडी चालवताना त्या आता आरामात खांद्यावरून मागे पाहू शकत नाही. वेदना नव्हती, पण हालचालीवर बंधन आले होते. हालचालीतील विविधतेच्या अभावामुळे त्यांचे सांधे जखडले होते. त्यांच्या फिजिओथेरपिस्टनं त्यांना औषध दिले नाही, त्यांनी त्यांना गतिशीलतेचे व्यायाम दिले. मानेला गोल फिरवणे, हात फिरवणे, पायाच्या बोटांना स्पर्श करणे, खुर्चीत बसून पाठीच्या कण्याला हलकेच पीळ देणे. 30 दिवसानंतर माधवीताईंची हालचाल केवळ सुधारली नाही तर त्या त्यांच्या फुलझाडांच्या वाफ्यांमध्ये परत रमल्या. चालणे हे सरळ रेषेत असते, आयुष्य नाही. गाडीच्या मागच्या सीटवर पोहोचणे, पडणारा ग्लास पकडण्यासाठी वळणे, टबमध्ये चढणे या दैनंदिन क्रियांसाठी फक्त सहनशक्ती नाही तर सांध्यांच्या हालचालींची व्याप्ती, जॉईंट रेंज आवश्यक असते. ही स्वतःची तपासणी करून पहा. उभे राहा आणि हळूहळू तुमची मान डावीकडे आणि नंतर उजवीकडे वळवा. काही ताण किंवा जडपणा जाणवतो का? हा एक धोक्याचा इशारा आहे. तुमच्या शरीराला अधिक गतिशीलतेच्या व्यायामाची गरज आहे. तुम्हाला जिम रॅश सारखे लवचिक असण्याची गरज नाही, पण तुम्ही सहजतेने आणि सन्मानाने हालचाल करू शकाल इतके लवचिक नक्कीच असले पाहिजे. जर ही गोष्ट तुम्हाला पटली असेल खाली होय अशी कमेंट लिहा. आता आपण पुढे जाऊया. चौथा टप्पा आहे तर ते म्हणजे पोटाचे स्नायू आणि शरीराचे ठेवण, कोर अँड पोश्चर. ताठ उभे राहण्याचे आणि वेदनारहित राहण्याचे रहस्य. चालण्यामुळे संपूर्ण शरीर, विशेषतः पाठ आणि शरीराचे ठेवण मजबूत होते. असे समजणे सोपे आहे, पण वास्तवात चालण्यामुळे तुमच्या पोटाच्या गाभ्यातील खोल स्नायू म्हणजेच डीप कोर मसल्स क्वचितच सक्रिय होतात आणि 70 वर्षानंतर कमकुवत कोर म्हणजे घराच्या तडकलेल्या पायासारखे आहे. कालांतराने संपूर्ण रचना ढासळू लागते. नंदकुमारजींना भेटा, एक 76 वर्षीय निवृत्त अभियंता. त्यांना नेहमी ताठ आणि मजबूत असल्याचा अभिमान वाटत असे, पण अलीकडच्या वर्षांत त्यांचे खांदे वाकू लागले होते. थोडे चालल्यानंतर त्यांच्या कमरेत दुखू लागले होते आणि ते नकळतपणे अनेकदा पुढे वाकत होते. त्यांच्या मुलीच्या हे लक्षात आले आणि तिने त्यांना एक हालचाल तज्ज्ञाकडे जाण्यास प्रोत्साहित केले. निदान होते पोश्चरल ॲट्रोफी. पोश्चरल ॲट्रोफी अनेक वर्षांच्या कमी वापरामुळे त्यांचा कोर कमकुवत झाला होता. यावर उपाय, शस्त्रक्रिया किंवा औषधोपचार नव्हता. तो होता हेतुपुरस्पर शरीराची ठेवण सुधारण्याचा सराव. दिवसातून 2 मिनिटे टाचा, कंबर आणि डोके भिंतीला टेकून उभे राहणे. टीव्ही पाहताना बसल्या जागी पेल्विक टिल्स म्हणजेच कमरेला पुढे मागे करणे. श्वास घेताना पोटाच्या खालच्या भागाला घट्ट करणे, ज्याला ब्रेसिंग द कोर म्हणतात. एका महिन्याच्या आत नंदकुमारजींची पाठदुखी 60% कमी झाली. त्यांना श्वास सुधारल्याचे आणि अगदी छातीत जळजळ कमी झाल्याचेही सांगितले. कारण शरीराची ठेवण केवळ तुमच्या पाठीच्या कण्यावरच नाही तर तुमच्या अवयवांवरही परिणाम करते. तुमच्या कोरमध्ये फक्त ॲब्सपेक्षा जास्त काही असते. त्यात तुमचे खोल स्थिर करणारे स्नायू, तुमच्या डायफ्राम म्हणजे श्वासपट आणि तुमच्या ओटीपोट व कमरेच्या सभोवतालचे स्नायू असतात.
चालताना हे स्नायू क्वचितच सक्रिय होतात. स्वतःची चाचणी घेऊ इच्छिता का? भिंतीला पाठ लावून उभे राहा. तुमचे डोके, खांदे आणि कमरेचा शेवटचा भाग एकाच वेळी भिंतीला टेकवण्याचा प्रयत्न करा. जमतंय का? जर ते अवघड वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमचे शरीर तुम्हाला हळूच सांगत आहे की तुमची ठेवण चुकीची झाली आहे. शरीराची ठेवण म्हणजे फक्त ताठ दिसणे नाही, तर तुमच्या मज्जासंस्थेचे संरक्षण करणे, कार्यक्षमतेने श्वास घेणे आणि दीर्घकालीन वेदना टाळणे आहे. आणि लक्षात ठेवा, शरीराच्या ठेवणीला कोणत्याही वयात मशीन किंवा मॅटशिवाय प्रशिक्षण दिले जाऊ शकते. जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर कमेंटमध्ये पोश्चर पॉवर असे टाईप करा, म्हणजे मला कळेल की आपण एकाच विचाराचे आहोत. चला पुढे जाऊया. सांध्यांसाठी अनुकूल हालचाल. जॉईंट फ्रेंडली मुवमेंट. झीज सुरू होण्यापूर्वीच थांबवा. आपण अनेकदा ऐकतो की चालणे हा सर्वोत्तम लो इम्पॅक्ट कमी प्रभाव असलेला व्यायाम आहे, पण तो नेहमीच लो इम्पॅक्ट असतो का? नाही, तसे नाही. 70 वर्षांवरील अनेक लोकांसाठी सतत चालणे, विशेषतः कडक फरशीवर किंवा रस्त्यावर चालणे, सांध्यांना पोषण देण्याऐवजी त्यांच्यावर अतिरिक्त भार टाकणे. मोहन रावांचे उदाहरण बघा. वय 79 वर्षे, जे आयुष्यभर ट्रेकिंग करायचे. निवृत्तीनंतरही त्यांनी त्यांचे दररोज 3 मैल चालणे सुरू ठेवले, पण हळूहळू त्यांच्या गुडघ्यात आणि घोट्यात वेदना होऊ लागल्या. जोपर्यंत एका ऑर्थोपेडिक तपासणीत त्यांच्या सांध्यातील खुर्चा पातळ झाल्याचे उघड झाले नाही, तोपर्यंत ते याला वाढत्या वयाचे कारण समजत होते. त्यांच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले, सांध्यांना आधार देणाऱ्या स्नायूंशिवाय चालणे म्हणजे चुकीच्या अलाइनमेंटच्या चाकावर गाडी चालवण्यासारखे आहे. झीज वाढतच जाते. मोहन रावांनी बदल केले. त्यांनी आठवड्यातून 2 चालण्याच्या सत्राऐवजी वॉटर एरोबिक्स पाण्यातील व्यायाम सुरू केले. दर रविवारी स्टेशनरी रिकम्बंट बाईक म्हणजेच बसून चालवायची सायकल वापरली आणि त्यांच्या सकाळच्या दिनक्रमात चेअर योगाचा समावेश केला. काही आठवड्यातच त्यांच्या गुडघ्यांवरील सूज कमी झाली आणि ते पुन्हा आनंदाने, पण यावेळी भीतीशिवाय चालायला लागले. येथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. चालणे आरोग्यदायी आहे, पण स्नायूंच्या आधाराशिवाय सतत एकाच प्रकारचा भार सांध्यांची झीज वाढवतो, विशेषतः गुडघे, कंबर आणि घोट्यांमध्ये. जर तुम्हाला चालल्यानंतर सांधे जखडल्याचे जाणवत असेल तर ते फक्त म्हातारपण नाही, तुमचे शरीर तुम्हाला बदल करण्याची विनंती करत आहे. या सांध्यांसाठी अनुकूल पर्यायांचा विचार करा. पाण्यातील व्यायाम. पाण्यामुळे सांध्यांवरील दाब कमी होतो. ताईची सौम्य प्रवाही हालचाल. बसलेल्या स्थितीत रेझिस्टन्स बँडचा व्यायाम, सायकलिंग किंवा एलिप्टिकल मशीन उपलब्ध असल्यास घरी हे करून पहा. एका खुर्चीत बसा. हातांचा वापर न करता उभे राहा. जर तुमचे गुडघे किंवा कंबर दुखत असेल तर हा एक संकेत आहे की त्यांना पुरेशा आधाराशिवाय जास्त भार सहन करावा लागत आहे. सांध्यांची काळजी घेणे म्हणजे कमी हालचाल करणे नव्हे, तर हुशारीने हालचाल करणे आहे. जर या भागाने तुमचे डोळे उघडले असतील तर खाली प्रोटेक्ट माय जॉईंट्स असे लिहा. आणि आता चला शेवटचा टप्पा बघूया. तुम्ही शेवटपर्यंत पोहोचला आहात. आता या सर्व गोष्टी एकत्र आणूया. चला क्षणभर स्वतःशी प्रामाणिक राहूया. निरोगी राहण्यासाठी आपण चालण्यावर जादूटोणा म्हणून गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहिलो आहोत का? चालण्यामुळे तुम्ही सक्रिय राहता. ते तुमच्या हृदयाला आधार देते आणि तुमचे मन मोकळे करते. पण केवळ चालण्यामुळे ताकद वाढत नाही. ते तुमच्या संतुलनाला आव्हान देत नाही. ते तुमची गतिशीलता वाढवत नाही आणि ते निश्चितपणे तुमच्या सांध्यांना झीज होण्यापासून वाचवत नाही. 70 वर्षानंतर तुमच्या शरीराला अधिक विचारपूर्वक दृष्टिकोनाची गरज असते. तुम्हाला स्नायूंची घट रोखण्यासाठी ट्रेनिंगची, गंभीर दुखापती टाळण्यासाठी संतुलनाच्या व्यायामाची, लवचिक आणि स्वतंत्र राहण्यासाठी गतिशीलतेची आणि स्ट्रेचिंगची, पाठीच्या कण्यावरील ताण आणि श्वासाच्या समस्या टाळण्यासाठी कोर आणि शरीराच्या ठेवणीवर काम करण्याची आणि तुमच्या सांध्यांना एकत्रित ताणापासून वाचवण्यासाठी कमी प्रभावाच्या हालचालींची पर्यायांची गरज आहे. त्यापैकी प्रत्येक गोष्ट तुम्हाला अधिक कणखर, अधिक सक्षम बनवते. एक गोष्ट स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. सुरुवात करायला कधीही उशीर झालेला नाही. आज तुम्ही ऐकलेल्या कथांकडे परत पहा. हेमाताई, माधवीताई, नंदकुमारजी, मोहनराव या सर्वांनी मोठ्या बदलांऐवजी छोट्या पावलांनी सुरुवात केली. फक्त सातत्यपूर्ण कृती आणि जुळवून घेण्याची इच्छा ठेवली. जर तुम्ही दररोज फक्त 10 ते 15 मिनिटं काढून या धोरणाचा अवलंब केला तर तुम्हाला वाटेल त्यापेक्षा जास्त तरुण, अधिक चांगल्या प्रकारे हालचाल करणारे आणि जास्त काळ स्वतंत्र असलेले तुम्ही स्वतःला पाहाल. तर तुमच्याकडे हा प्रश्न आहे. या 5 क्षेत्रांपैकी तुम्ही प्रथम कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार आहात? खाली कमेंट करून आम्हाला सांगा.
मी आजपासून सुरुवात करत आहे. तुमचा आवाज महत्त्वाचा आहे. तुमची गोष्ट कदाचितच आता कमेंट्स वाचणाऱ्या इतर कोणाला तरी प्रोत्साहित करू शकते. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही मौल्यवान माहिती मिळाली असेल तर कृपया याला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या 60 वर्षांवरील प्रिय व्यक्तींसोबत शेअर करण्याचा विचार करा, ज्यांना कदाचित या संदेशाची नेमकी गरज असेल. धन्यवाद.